नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत युएस टॅरिफचा भारतावर काय परिणाम होणार आहे आणि युएस टॅरिफ संबंधित जो युएस कोर्टानं जो आत्ताच थोड्या वेळापूर्वी निर्णय दिलेला आहे, तर तो निर्णय बघणार आहोत आपण. युएस टॅरिफ बाबत युएसच्या जे सर्वोच्च न्यायालय आहे त्यांनी तो सगळा अवैध ठरवलेला आहे आणि ट्रम्प प्रशासन आणि सर्वोच्च न्यायालय यामध्ये आता खूप मोठा संघर्ष होण्याची चिन्ह दिसत आहे. तरी पण भारतासाठी हा खूप एक चांगला निर्णय आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजार असो की भारतीय मार्केट असो की भारतातील उत्पादक असो त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. जवळपास 18% वरून 10% पर्यंत टॅरिफ येण्याची शक्यता आहे. ओव्हरऑल सर्व देशांसाठी अमेरिका जवळपास 10% टॅरिफ लावत असते, त्यानुसारच आता भारतावर पण 10% टॅरिफ लागण्याची शक्यता आहे. म्हणजे भारतीय बाजारपेठेतील किंवा भारतीय वस्तूंना अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये जवळपास 10% टॅरिफ, अगोदर 50% होतं, आता परत 18% व्हायला. आता या युएस सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार परत तो 10%वर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिशय चांगली बातमी आहे आपल्यासाठी, सर्व शेअर मार्केटच्या सर्व ट्रेडरसाठी, सर्व आपल्या भारतीय उत्पादकांसाठी. तर मित्रांनो, यामध्ये झालं काय, जवळपास 18% वरून 10% वर टॅरिफ येणार आहेत. तर तुम्हाला अगोदर बातमी ही सविस्तर बातमी सोबत मी तुम्हाला घेऊन जातो. मराठीमध्ये आपण बघू. मराठीमध्ये ठीक आहे. परत हे इंडियन एक्सप्रेस, जस्ट वेट, मराठीमध्ये बघू आपण. मराठीमध्ये आलोय. हा ठीक आहे. तर ही बातमी आहे टॅरिफ शहाला टोला, ही लोकसत्ताची बातमी आहे. अमेरिका ट्रम्प विरुद्ध सर्वोच्च न्यायालय संघर्षाची नांदी. आता संघर्ष चालू होणार आहे, आपल्याला त्याशी काय घेणं देणं, परंतु आपला फायदा कुठे आहे ते बघा. आपला फायदा जवळपास 10% टॅरिफवर येणार आहे. तर फायदा म्हणजे काय होणार आहे, आता जे मागा आहे, मागा सिद्धांत म्हणजे काय, मेक इन अमेरिका असं एक मागा सिद्धांत आहे त्यांचा. मागा सिद्धांत अगोदर बघू, म्हणजे तुम्हाला समजून जाईल मागा सिद्धांतानुसार आपल्याला काय एवढा त्रास होतोय. आणि अमेरिका किंवा जे आपण ट्रम्प म्हणतो, ट्रम्पचे जे तुणतुणे चालू राहते नेहमी की आम्ही 100% टॅरिफ लावू. आता तर एक म्हणजे कालच, आता थोड्या वेळापूर्वी न्यूज आली होती की 200% टॅरिफ लावू. 200% टॅरिफ म्हणजे मित्रांनो 100 रुपयाची वस्तू कितीला जाईल ते तुम्ही सांगा. याच्यात कमेंटमध्ये सांगा. तर बघा, त्या टॅरिफ दंडीची हीच ओळख म्हणजे काय, टॅरिफ दंडीची ओळख काय राहणार आहे बघा आता. तर एकच मिनिट. आता रेसिप्रोकल टॅरिफ अगोदर काय होतं, आणि अगोदर निर्णय बघून घेऊ आपण. तोपर्यंत ते मागा सिद्धांताकडे येण्यापूर्वी आपण निर्णय बघून घेऊ. निर्णय काय म्हणते, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील 100 देशावर एकतर्फी तसेच अमेरिकी काँग्रेसच्या मंजुरी विना लागू केलेल्या आहेत शुल्क अर्थात टॅरिफ हे त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन असल्याचे नमूद केले आहे. म्हणजे अगोदर कसं आहे, तो एक त्यांचा एक कायदा आहे, म्हणजे आपत्कालीनचा जो कायदा आहे, आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक अधिकार कायदा 1977, या अंतर्गत ट्रम्पला जर अधिकचं आयात शुल्क लावायचं असेल तर काँग्रेसची मंजुरी घ्यावं लागतं असं त्या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. तर त्यामुळे त्या कायद्याअंतर्गत हा निर्णय म्हणजे काय सपशेल नाकारलेला आहे. म्हणजे जो ट्रम्पचा निर्णय आहे तर तो काय फेल केलेला आहे. त्यामुळे आपण समजू शकता की आता तो निर्णय बाद होण्याची शक्यता आहे. आता जवळपास 10% सरसकट सर्व देशावर 10% टॅरिफ होऊ शकते. ठीक आहे. आता पुढे बघा. तर आता पुढे काय आहे, एकच मिनिट मी तुम्हाला मागा सिद्धांत सांगतो, त्यानुसारच सगळं हा टॅरिफ लावत होते. मागा सिद्धांत एकच मिनिट. हे बघा, मागा सिद्धांतानुसार मेक अमेरिका ग्रेट अगेन. याचा अर्थ काय आहे, अमेरिकेतल्या स्थानिक वस्तूंना, स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि बाहेरच्या देशांना जाचक अटी लावून त्यांचा माल आयात कमी करण्यासाठी अमेरिका मेक अमेरिका ग्रेट अगेन हा सिद्धांत लावलेला आहे. त्यानुसारच ते 200% टॅरिफ पर्यंत जाणार आहे. 200% टॅरिफ म्हणजे भयानक टॅरिफ होणार आहे. तर आता हे सगळं बाद झालेलं आहे. तरी पण अशी न्यूज येत आहे की डोनाल्ड ट्रम्प काहीतरी मार्ग काढणार आहे आणि त्याचं टॅरिफचं धोरण पुढे परत असं चालू राहणार आहे. मित्रांनो, आता तुमच्यासाठी ही खूप चांगली न्यूज आहे आणि अशाच तुम्हाला न्यूज पाहिजेत असेल तर तुम्ही आपल्या सबस्क्राईब करा दास ऑफिसरला आणि बेल आयकॉनला दाबा. सोबत ही न्यूज शेअर करा दुसऱ्यासोबत, ज्यांचे ट्रेडर आहेत, ज्यांचं उत्पादन आहेत खूप मोठ्या प्रमाणात, किंवा ज्यांचं देशावर प्रेम आहे, भारत देशावर प्रेम आहे, अशांनी शेअर करा मित्रांनो. ठीक आहे, धन्यवाद.